केंद्र सरकार जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे त्यांनी यंदा काही हजार कोटी रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीनं वेगवेगळ्या राज्यांना द्यायचं ठरवलेलं आहे। तर आम्ही ज्यावेळी सरकारच्या तर्फे 75,286 कोटीच्या पूरक मागण्या मंजुरीसाठी प्रस्तावित केलेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने एक विचार सगळ्यांनी केला पाहिजे की बाबा ह्या एवढ्या मोठ्या मागण्या येण्याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरता अध्यक्ष महोदय जवळपास आम्ही 15,000 कोटी रुपये त्यामध्ये हे द्यायचं ठरवलं, म्हणजे ते दिलेले आहेत। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत मध्ये जवळपास 9,000 कोटी रुपये आम्ही ॲडिशनलचे द्यायचं त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 12 वर्षांनी कुंभमेळा येत असतो, सिंहस्थ कुंभमेळा, त्याला 3,000 कोटी अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आम्हाला द्यावे लागले। आणि सभागृहाला माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या वाढीव व्याप्ती दोन्ही बरेचसे सन्माननीय सदस्य म्हणायचे की काही आजार त्याच्यामध्ये तुम्ही अंतर्भूत करून घ्या, त्याची व्याप्ती वाढवा, उपचारमध्ये अंगीकृत रुग्णालयासाठी सुमारे 900 कोटी रुपये आणि संजय गांधी निराधार याही सगळ्याच्या करता निधी हा जास्तीचा ठेवायला लागला। अध्यक्ष महोदय दुसरं एक असं झालं, केंद्र सरकार जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे त्यांनी यंदा काही हजार कोटी रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीनं वेगवेगळ्या राज्यांना द्यायचं ठरवलेलं आहे। तर त्याच्यामधनं जास्तीत जास्त रक्कम आपल्या राज्याला कशी बिनव्याजी 50 वर्षांनी परतफेड करायची, तोपर्यंत बिनव्याजी वापरायची असं क्वचितच आपल्याला बघायला मिळतं। आणि ते 50 वर्ष बिनव्याजी कर्ज विविध योजना पण मॅचिंग ग्रँटच्या असतात केंद्र सरकारच्या, त्या योजनांमध्ये देखील जवळपास आम्हाला 5,600 कोटी केंद्र हिस्सा प्राप्त होणार आहे आणि त्याकरता देखील मॅचिंग ग्रँट ठेवावी लागली। ह्या अशा सगळ्या जर रक्कम बघितल्या तर अध्यक्ष महोदय जवळपास 38,000 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे निश्चितच एक गोष्ट खरी आहे, मी आजपर्यंत अनेक अर्थसंकल्प सादर केले, इतरांनी पण समोरच्यांनी पण काहींनी सादर केले, परंतु डिसेंबरच्या पुरवणी मागण्यामध्ये 75,000 कोटी रुपयाचा आकडा कधी आलेला नव्हता। परंतु ते येण्यामागचं कारण बऱ्याच जणांनी मुद्दे राहुलजी पाटलांनी पण सांगितलं, अनेकांनी सांगितलं की कृषीच्या बद्दल ह्या अडचणी येतात, इथं शेतकऱ्यांना त्रास होतो। अध्यक्ष महोदय तेच दूर करण्याच्या करता आम्ही जवळपास पहिल्यांदा 33,000 कोटीचं पॅकेज आणि नंतर 11,000 कोटीचं पॅकेज, 44,000 कोटीचं पॅकेज एकंदरीत दिलं। मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत असेल, त्यांच्या खरून गेलेल्या जमिनी असतील, त्यांच्या विहिरी बुजलेल्या असतील गाळांनी, अशा अनेक प्रकारच्या घटना त्या काळामध्ये घडलेल्या होत्या आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर हा शेतकरी जो बळीराजा आहे त्याला मदत करण्याची भूमिका महायुतीच्या सरकारने घेतली आणि त्याच्यावर हा आकडा फुगलेला आहे। आता एक गोष्ट खरी आहे की हे सगळं करत असताना आता एकंदरीतच वर्षाखेर खर्चावर आता नियंत्रण आम्हाला ठेवावं लागणार आहे। आर्थिक शिस्त पाळून वित्तीय जे निर्देशांक आहेत त्याचं पालन करून सरकार नेहमीच ह्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतं। अध्यक्ष महोदय आजपर्यंतचा अनुभव आहे। चालू वर्षी देखील अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असली तरी उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचं देखील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने ते ठरवलेलं आहे। शासनाचा तशा प्रकारचा प्रयत्न राहणार आहे। त्याच्यामध्ये विशेषतः जीएसटी, वस्तू व सेवा कर, नंतर एक्साईज, उत्पादन शुल्क आणि खाणकाम यापासून मिळणारा महसूल वाढवण्याच्या करता आवश्यक त्या ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या करण्याच्या करता शासन प्रयत्नशील राहणार आहे। याशिवाय अध्यक्ष महोदय संसाधनाच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून त्याच्यामध्ये वित्तीय शिस्त लावून सुधारित आपल्याला अंदाजातून राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% मर्यादेतच आपल्याला ठेवायचा आपला प्रयत्न आहे। अध्यक्ष महोदय आम्ही ज्यावेळेस राज्याच्या वतीनं दिल्लीमध्ये कुठली मीटिंग असेल त्यावेळेस जातो, त्यावेळेस आज देखील देशामध्ये 3च अशी राज्य आहेत की जे कर्जाचं प्रमाण त्यांनी केंद्राने ठरवून दिलेलं जे टक्केवारी आहे त्या 20% पेक्षा कमी आहे। त्याच्यामध्ये गुजरात आहे, त्याच्यामध्ये ओरिसा आहे आणि त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आहे। हे पण मला अभिमानाने सांगावंसं वाटतं। आणि बोलत असताना काही जण एकीकडे म्हणतात दिलं पाहिजे, एकीकडे म्हणतात 9 लाख कोटीचं कर्ज झालंय, परत म्हणतात नाही अजून 2 लाख कोटी कर्ज काढा, काय बिघडत नाही, परंतु पैसे देऊन टाका, असं नाही, काही त्याला आर्थिक शिस्त ठेवावी लागते आणि त्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून हे महायुतीचं सरकार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काम करतंय। मला सर्व सन्माननीय सदस्यांना ही गोष्ट सांगायची की आपण केलेल्या ज्या काही वेगवेगळ्या सूचना आहेत त्याची नोंद आम्ही घेतलेली, आज वेळेच्या अभावी बाकीच्या माझ्या सन्माननीय मंत्री महोदयांना त्या विभागाच्या आपले मतं तिथं मांडता आली नाही, पण जे काही रस्त्याच्या संदर्भामध्ये सांगितलं असेल किंवा विशेषतः काहींनी आम्ही जे काही मदत पुनर्वसन विभागाकडनं केंद्र सरकारला अहवाल जायला पाहिजे होता त्याच्याबद्दलचा पण ओहापोह इथं करण्यात आला। अध्यक्ष महोदय त्याबद्दल मला आपल्या मार्फत सभागृहाला सांगायचं आहे की राज्यामध्ये काही महिन्यापूर्वी जो नैसर्गिक आपत्ती ज्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली त्याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही राज्य सरकारच्या वतीनं 27 नोव्हेंबरला पाठवला, दुसरा अहवाल 1 डिसेंबर रोजी पाठवला आणि ह्या अहवालामध्ये केंद्र शासनाला तो सादर केलाय। नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पण 8 अधिकाऱ्यांचं पथक 3 ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान
राज्यात पाहणीसाठी पाठवलेलं होतं. या पथकाने राज्यातील साधारण 4 जिल्हे त्यांनी बघितले. एक धाराशिव, दुसरा सोलापूर, तिसरा अहिल्यानगर, चौथा बीड. आणि केंद्र सरकारकडे आपण मदतीच्या करता मागणी पण जवळपास 29,781 कोटी रुपयाची अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेली आहे. एक गोष्ट खरी आहे, सभागृहामध्ये काही सन्माननीय लोकसभा सदस्यांनी मुद्दा उपस्थित करत असताना त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं, परंतु माझ्याकडे रेकॉर्ड आहे कुठल्या कुठल्या तारखेला कुठले आमचे पत्र त्या ठिकाणी गेली. आणि नुसतं इथंच नाही तर अध्यक्ष महोदय, पंतप्रधान यावेळेस 2 का 3 वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि गृहमंत्री अमित शाह साहेब पण आलेले होते. त्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पण सांगितलं की आमची पद्धत असते, आमच्या 2 टीम येतील. अजून एक टीम अध्यक्ष महोदय आता डिसेंबरमध्ये येणार आहे. ती साधारण तिथलं अधिवेशन चालू आहे, पण 14 का 15 डिसेंबरला अशी साधारण अजून एक टीम त्यामध्ये येणार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या राज्य सरकारकडनं जेवढे काही आम्हाला निधी उपलब्ध करून देता येईल तो तर करून देण्याचा प्रयत्न या बळीराजाकरता, ह्या शेतकऱ्याच्या करता आम्ही केलेला आहेच. ते आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्याच भावनेतून अध्यक्ष महोदय आम्ही केलाय. पण त्याचबरोबर केंद्राचा पण आणि त्याच्यात त्या दोन्ही वेळेस म्हणजे गृहमंत्री अमित शाह साहेबांना आम्ही भेटलो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि शिवराज चव्हाण साहेबांना पण भेटलो. आणि तिघांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका. साधारण आमचं अशा प्रकारचं नैसर्गिक संकट देशातल्या कुठल्याही राज्यावर आलं तर त्याला मदत करण्याची भूमिका नेहमीच केंद्र सरकारने स्वीकारलेली आहे, घेतलेली आहे.